नमस्कार. मागच्या रीलमध्ये आपण बघितलं होतं की वेट लॉस साठी स्ट्रेस मॅनेजमेंट खूप गरजेचं आहे. पण हे स्ट्रेस मॅनेजमेंट नक्की करायचं कसं हे आजच्या रीलमध्ये बघूया. मी तुम्हाला काही बेस्ट आणि इझी स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स सांगणार आहे, ज्या तुम्ही रोज फॉलो केल्या तर तुम्ही इझिली तुमचा स्ट्रेस मॅनेज करू शकता. पहिली आणि सगळ्यात महत्वाची टेक्निक आहे डीप ब्रीदिंग. रोज 10 ते 15 वेळा डीप ब्रीदिंग केल्याने हार्ट रेट कमी होतो, ब्रेनला शांत हो असा सिग्नल मिळतो आणि स्ट्रेस आपोआप कमी होतो. दुसरा पण अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मोबाईलला थोड्या वेळात ब्रेक देणे. कंटिन्यू येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे ब्रेन अलर्ट मोडमध्ये राहतो आणि अननेसेसरी मेंटल फटीग वाढायला लागतं. तिसरा मुद्दा, स्ट्रेस वाढवणारे जे थॉट्स आहेत ते जसे येतील तसे एका पेपरवर लिहून काढायचे किंवा कुणाजवळ तरी एक्सप्रेस करायचे. इमोशन्स एक्सप्रेस केल्याने इमोशनल ओव्हरलोड कमी होऊन स्ट्रेसची इंटेन्सिटी कमी व्हायला लागते. चौथा मुद्दा, एका वेळी कोणतंही एकच काम करा आणि ते काम संपल्यावर दुसरं काम हातात घ्या. मल्टीटास्किंग केल्याने ब्रेनला प्रेशर येतं, एन्झायटी वाढते आणि अननेसेसरी स्ट्रेस वाढतो. तुम्ही तुमच्या स्ट्रेस रिलीफसाठी नक्की काय करता हे मला कमेंट्समध्ये कळवा. वेट लॉस सिरीजच्या नेक्स्ट पार्टसाठी शुभश्री आयुर्वेद या पेजला फॉलो करा. धन्यवाद.